की आज लेख वाचवासारखे अभियान शासनाला राबवावे लागतात, मुली वाचवा म्हणून शासनाला सांगावं लागतं. या संदर्भात रमजान मुल्ला नावाचा कवी म्हणतो की मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचं पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग. बापा म्हणतो जन्मदेवनी दार उघडले स्वर्गाचे, मुलगीच्या का आयुष्याला पाय लावले मोराचे. मुलगी म्हणजे एक विसावा पुन्हा नदीचे वाहने ग, आणि सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग. रित्याचं जगणं मांडणारी ही समाजामधलं हे चित्रण विकृती कमी करण्यासाठी या सर्व शिक्षकांचे सातत्यानं प्रयत्न असतात आणि त्यासाठी हे प्रयत्न चालूच आहे. पण आपणही आपल्या पद्धतीने सुधारलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, शिक्षकांचं ऐकलं पाहिजे. हा एक छानसा संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. एक हिंदी कवी म्हणतो, माँ की दुआ खाली नहीं जाती, माँ की बद्दुआ भी टाली नहीं जाती, पालती है 4 बच्चों को बर्तन मांजकर, लेकिन 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती. घर के बंटवारे में किसी के हिस्से घर आया तो किसी के हिस्से दुकान आई, मैं बहुत किस्मत वाला हूँ क्योंकि मेरे हिस्से में माँ आई. आज समाजाचं विस्तरण आहे. आज समाजामध्ये जे आपण पाहतो आई वडिलांसाठी खूप तरी बाहेर सोडलं जातं, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. हे समाजाचे विदारक चित्र कवीनं साहित्यिकांना हे मांडलं पाहिजे, शिक्षकांनी त्यांना शिकवलं पाहिजे. आपण कुठेही कमी पडलेलो नाही, पण समाजाचं विकृतीकरण एवढं वाढलेलं आहे, लोकांचं विकृतीकरण विचारांचं एवढं वाढलेलं आहे. त्या ठिकाणी त्याला अजूनही आपला पुढे जाऊन काम करावं लागणार आहे आणि आपण सर्वजण ते करणारच आहोत. एक आईची कविता सादर करतो आणि मी आपली घेणारच आहे. आईची महती सांगणारी कविता आहे. आणि खरोखरच आई वडील हे दोन्ही आपले आधार असतात. आपण त्यांच्या जीवावरतीच लहानाचे मोठे होत असतो. त्यांचाही सांभाळ करणे आपली प्रथम गरज आहे, कर्तव्य आहे, ते आपण करणारच आहात आणि केलंच पाहिजे या मताचा मी आहे आणि ते आपण चांगला विचार आहे. तर आईची महती सांगताना मी छोटासा एक मला किस्सा सांगणार आहे की एक झाड होतं एक जंगलामध्ये. त्या जंगलाच्या झाडाखाली एक डफ ठेवून वाजवायचा आणि ते वाजवत असताना एक हरणाचं पिल्लू यायचं आणि त्याचा डफ ऐकायचं. ते ऐकत असताना एके दिवशी त्या डफला वाटलं की खरंच मी वाजवतो, हे हरणाचं पिल्लू माझ्याकडे जवळ येते, ऐकते, कान देऊन ऐकते, त्याला नक्की त्यातलं काही कळतं का. म्हणून त्यानं त्या पिल्ल्याला विचारलं एके दिवशी की मी डफ वाजवतो, तू येऊन इथं ऐकतोस, तुला यातलं काही कळतं का. यावर त्या हरणाचं पिल्लू म्हणालं, मला तुम्ही काय वाजवता माहित नाही, तुमचा ताल माहित नाही, तुमचा सूर माहित नाही, लय माहित नाही, पण ज्या डफावरती तुम्ही वाजवता त्या डफाला असलेलं कातड हे माझ्या आईचं आहे. त्या कातड्यातून जो आवाज येतो तो मला तुमच्याकडे खुणावतो, तो कातड्यातून येणारा आवाज मला बोलवतो, हाक मारतो आणि म्हणून माझ्याशी तो कातड्यातून निघणारा आवाज आहे तो संवाद साधतो. म्हणून मी ते ऐकण्यासाठी माझी आई बोलण्याचा मला भास होतो आणि म्हणून मी ते ऐकण्यासाठी तुमच्याकडे येतो. एवढी आईची महती सांगणाऱ्या अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील. मी एक कविता आपल्यासमोर ठरणार आहे. आई आपल्या वडिलांची महती आईच्या वाणीतून सांगते या कवितेच्या माध्यमातून. माय मना याची बाळा तुहा बाप लई, माय मना याची बाळा तुहा बाप लई भोळा, असं वाटत जीवाला जगण्याचं सोनं व्हावं, सुवासिनीचं जीन त्याच्या आधीच मरावं. सोसलं त्यानं अंगावर गेलं ऊन झाला जीवाचा उन्हाळा, माय मना याची बाळा तुहा बाप लई भोळा. उन्हाच्या चटक्यानं झाली त्याच्या जीवाची रपोळी, कवा दुखेल त्याचा अंगातर देवावीर गोळी. उभ्या जीवनात त्यानं मला नाही सतावलं, वाईट बोलून कधी नाही दुखावलं. मला खूप सोसलं त्यानं तुम्हा शिकवली शाळा, माझे मना याची बाळा तुहा बाप लई भोळा. लाव जीव त्याला बरं सुख दुःख त्याचं कर, लाव जीव त्याला बरं सुख दुःख त्याचं कर. जीवनाचं शिकशानं त्याच्याकडून घेवावं, मातीसाठी मने राजा पुरुषाला मरावं. कष्टाच खावं मने कष्टाच ल्यावं, हाप हाप नाही कधी झाला बेईमान. पाण्यावाली निर्मळ मोठ्या मनाचा रबोळा, माय मना याची बाळा तुहा बाप लई भोळा, माय मना याची बाळा तुहा बाप लई भोळा. धन्यवाद. करतो आणि मराठी भाषा